मित्रांनो, आयुष्मान योजनेचं कार्ड, या आयुष्मान योजनेअंतर्गत 5 लाखापर्यंत मोफत उपचार जो आहे तो दिला जातो। ज्यांचे रेशन कार्ड हे ऑनलाईन झालेले आहेत ते सर्वजण आता आयुष्मान योजनेचं कार्ड काढू शकता। महत्त्वपूर्ण अपडेट अशी आहे की 30 जून 2025 पर्यंत ज्यांचे रेशन कार्ड हे ऑनलाईन झालेले आहेत ते सर्वजण आता आयुष्मान योजनेचं कार्ड काढू शकता। घर बसल्या तुम्ही तुमच्या मोबाईल मधून आयुष्मान योजनेचं कार्ड कसं काढायचं या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतात। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात। तर मित्रांनो, सर्वात प्रथम तुमच्या मोबाईल मधून प्ले स्टोर ओपन करायचं आहे। प्ले स्टोर वरती सर्च करायचं आहे आयुष्मान ॲप। आयुष्मान ॲप सर्च केल्यानंतर हे आयुष्मानचं ॲप्लिकेशन आहे हे आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे। याची जी काही लिंक आहे तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। हे ॲप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल करून ओपन करायचं। ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस तुम्हाला दिसेल। यामध्ये ॲक्सेप्ट करायचं आहे। ॲक्सेप्ट केल्यानंतर तुम्हाला पुढे यायचं आहे। पुढे आल्यानंतर अशा पद्धतीने खाली लॉग इनचे बटन दिसेल। लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर इथे तुम्हाला लॉग इन याचे 2 ऑप्शन दिसतील। पहिला आहे बेनिफिशियरी आणि दुसरा आहे ऑपरेटर। तर तुम्हाला बेनिफिशियरी हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। बेनिफिशियरी हा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर इथे जो कॅप्चा आहे तो आहे तसा खाली टाकायचा आहे। जे तुम्हाला दिसते ते आहे तसं खाली टाकून तुमचा जो काही मोबाईल नंबर असेल तो कोणताही घरातला मोबाईल नंबर तुम्ही इथे टाकू शकता। कोणताही एक मोबाईल नंबर तुम्ही टाकून पुढे तुम्हाला व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचं आहे। व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला OTP येईल, तो OTP इथे टाकायचा आहे। पुन्हा एकदा कॅप्चा टाकून इथे लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे। OTP टाकून कॅप्चा टाकून लॉग इन केल्यानंतर इथे तुमचं लॉग इन होणार आहे। लॉग इन झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने तुम्हाला इंटरफेस दिसेल। सर्च फॉर बेनिफिशियरी, इथे आपल्याला स्कीम पहिल्यांदा निवडायचं आहे। पहिला बॉक्स आहे स्कीम, यामध्ये PMJAY जो 3rd नंबरचा ऑप्शन आहे तो सिलेक्ट करायचा आहे। PMJAY सिलेक्ट केल्यानंतर खाली तुम्हाला स्टेट, तर आपलं महाराष्ट्र स्टेट इथे आपल्याला निवडायचं आहे। त्यानंतर आपण पुढे येऊन जे काही सब स्कीम आहे, सब स्कीम विचारली आहे, तर इथे आपल्याला काय निवडायचं आहे इथे आपण सिलेक्ट करायचं आहे। आणि सब स्कीम मध्ये आपल्याला शेवटी आहे PMJAY MGPJAY अशा पद्धतीचा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे। हाच ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर सर्च बाय, इथे तुम्हाला 3 ऑप्शन दिसतील, फॅमिली ID, आधार नंबर, PMJAY ID। तर आपल्याला 2 नंबरचा ऑप्शन आहे आधार नंबर, हाच ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। आधार नंबर ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर डिस्ट्रिक्ट विचारलाय, तुमचा जो काही जिल्हा असेल, तुम्ही ज्या जिल्ह्यातून आहात तो जिल्हा इथे सिलेक्ट करा। त्यानंतर तुम्हाला आधार नंबर विचारला जाईल, कारण आपण वरती आधार नंबर सिलेक्ट केलाय त्यामुळे आधार नंबर इथे आपल्याला टाकायचा आहे। ज्या व्यक्तीचं तुम्ही आयुष्मान योजनेचं कार्ड काढताय त्या व्यक्तीचा आधार नंबर टाकायचा आहे। आणि खाली कॅप्चा विचारलाय तो आहे तसा टाकून खाली सर्चचं जे बटन आहे ते व्हिजिबल होईल, हे सर्च बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। सर्च बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला तुमच्या फॅमिलीमधली जी काही कुटुंब आहेत त्यातली नावं दाखवले जातील। ज्यांचं कार्ड तुम्ही काढलं नसेल त्यामध्ये त्याच्या समोर, त्या व्यक्तीसमोर डू KYC हा ऑप्शन दिसेल। ज्यांचं कार्ड काढलेलं आहे त्यांच्यासमोर डाउनलोड कार्डचा ऑप्शन दिसेल। तर आपल्याला आता कार्ड काढायचं आहे तर डू KYC EKYC वरती क्लिक करायचं आहे। आता डू EKYC वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे 4 ऑप्शन दिसतील, आधार, OTP, त्यानंतर फिंगरप्रिंट, आयरिस स्कॅनर, फेस ऑथेंटिकेशन। जर OTP नंबर लिंक नसेल तर फेस ऑथेंटिकेशन ऑप्शन सिलेक्ट करू शकता। मी आधार OTP हा ऑप्शन सिलेक्ट केलाय। त्यानंतर व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर बेनिफिशियरी आधार OTP आणि बेनिफिशियरी मोबाईल OTP, जो मोबाईल नंबर फर्स्ट टाइम तुम्ही टाकला होता लॉग इन करताना त्याचा OTP आणि आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे असा OTP, असे 2 OTP तुम्हाला विचारले जातील। तर ते OTP तुम्हाला टाकून इथे सबमिट करायचं आहे। सबमिट केल्यानंतर अशा पद्धतीने पुढे इंटरफेस येईल ज्यामध्ये कॅप्चर फोटो, तर इथे जो काही फोटोचा ऑप्शन दिलेला आहे त्यावरती इथे क्लिक करायचं आहे। जसं तुम्ही क्लिक कराल कॅप्चर फोटोवरती क्लिक करा आणि व्हाईल युझिंग ॲपवरती परमिशन द्या। आणि जो कोणी व्यक्ती आहे त्याचा तुम्हाला फोटो घ्यायचा आहे, त्याचा डायरेक्टली तुम्ही लाईव्ह फोटो इथे घेऊ शकता। लाईव्ह फोटो किंवा पासपोर्ट साईज फोटो तुम्ही इथे अपलोड करू शकता। त्यानंतर खाली यायचं आहे, खाली डू यू हॅव मोबाईल नंबर, तर हे मोबाईल नंबर असेल तर येस करू शकता, नसेल तर डायरेक्टली नो करायचं आहे। त्यानंतर तुमचं कुटुंब प्रमुखाशी काय रिलेशन आहे ते इथे टाकायचं आहे। त्यानंतर इयर ऑफ बर्थ, जन्मवर्ष जे काही असेल ते टाकायचं आहे। त्यानंतर पिनकोड, तुमच्या जिथे तुम्ही राहताय त्या गावाचा पिनकोड काय आहे तर तो पिनकोड इथे टाकायचा आहे। त्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा विचारला जाईल, खाली तो जिल्हा इथे सिलेक्ट करायचा आहे, डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर तुम्ही रूरलमधून येता का अर्बनमधून येता, ग्रामीण का शहरी भागातून येता ते तुम्हाला विचारलं जाईल, तर ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे। हे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला विचारेल सब डिस्ट्रिक्ट,
तुम्ही कोणत्या तहसीलमधून येता किंवा तालुक्यामधून येता, जे काही सब डिस्ट्रिक्ट आहे, ब्लॉक आहे तुमचा, तो इथे तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला गावाचं नाव टाकून सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर KYC कंप्लीट झाली आहे. ओके करायचं आहे. ओके करून आता कार्ड डाउनलोड करायचं आहे. कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्ही पुन्हा एकदा होम पेजवरती आलेला आहेत. इथे तुम्हाला कॅप्चा विचारला जाईल. वरती जो कॅप्चा दिसतोय तो खाली आहे तसं टाकून खाली प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही प्रोसीड कराल तर तुम्हाला पुन्हा इथे जे काही कार्ड पाहू शकता, आता इथे KYC झालेली आहे आणि डाउनलोड कार्डचा ऑप्शन आलेला आहे. तर तिथे समोर डाउनलोड कार्डचा ऑप्शन आहे, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुम्ही इथे कार्ड डाउनलोड करण्यासाठी इथे प्रोसेस आता करू शकता. डाउनलोड कार्डवरती क्लिक केल्यानंतर आता ज्या व्यक्तीचं करायचं आहे त्या व्यक्तीच्या नावावरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे आणि सगळ्यात शेवटी पाहू शकता डाउनलोड, प्रिंट, शेअर 3 ऑप्शन दिसतील. यामध्ये डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुमचं कार्ड इथे डाउनलोड झालेलं दिसेल. हे कार्ड तुम्ही 3 डॉटवरती क्लिक करून डाउनलोड करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही कार्ड काढू शकता. महत्त्वपूर्ण व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.